तर पवार गटाच्या 9 उमेदवारांना ट्रम्पेटचा फटका बसलाय का? कारण जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, त्याचबरोबर पारनेर, केज, परंडा या मतदारसंघामध्ये पवार गटाला ट्रम्पेटचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झालाय त्यापेक्षा अधिकची मतं ही ट्रम्पेटला मिळाल्याचं समोर आलं आहे। तर ट्रम्पेटचा फटका कुठे आणि कसा बसलाय आपण पाहतोय। मतदारसंघ जिंतूर यामध्ये पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे त्यांचा 4516 मतांनी पराभव झालाय आणि ट्रम्पेटला या ठिकाणी 7430 मतं मिळाली आहेत आणि मेघना बोर्डीकर भाजपच्या उमेदवार या विजयी झाल्या। तर घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांचा पराभव झालाय, 2309 मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। तर ट्रम्पेट या चिन्हाला 4830 मतं मिळाली आहेत आणि हिकमत उढाण हे शिंदे गटाचे नेते या ठिकाणी विजयी झाले। तर शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा 1672 मतांनी पराभूत झाले। त्या ठिकाणी ट्रम्पेट या चिन्हाला 3892 मतं मिळाली आहेत। या ठिकाणी अजित पवार गटाचे दौलत दरोडा विजयी झाले। तर अशा प्रकारे ट्रम्पेट या चिन्हाचा फटका कुठेतरी तुतारीला बसल्याचं पाहायला मिळत आहे। तर बेलापूरमध्ये संदीप नाईक हे अवघ्या 377 मतांनी पराभूत झाले। तर त्या ठिकाणी ट्रम्पेटला 2860 मतं मिळाली आहेत। भाजपच्या मंद्रा म्हात्रे या ठिकाणी विजयी झाल्या। तर अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद हे पराभूत झाले, 3378 मतांनी त्यांचा पराभव झालाय। तर ट्रम्पेट या चिन्हाला या ठिकाणी 4075 मतं मिळाली आहेत आणि अजित पवार गटाच्या सना मलिक या विजयी झाल्या। तर आंबेगावमध्ये देवदत्त निकम हे पवार गटाचे उमेदवार 1523 मतांनी पराभूत झाले। त्या ठिकाणी ट्रम्पेटला 2965 मतं मिळाली आहेत। दिलीप वळसे पाटील यांचा या ठिकाणी विजय झाला। तर तुतारी या चिन्हाला ट्रम्पेटचा कशा प्रकारे फटका बसलाय आपण पाहतोय। पारनेरमध्ये राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झालाय। तर ट्रम्पेटला इथं 3582 मतं मिळाली आहेत। अजित पवार गटाचे काशीनाथ दाते हे विजयी झाले आहेत। तर केजमध्ये पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराभव झालाय। त्या ठिकाणी ट्रम्पेट या चिन्हाला 3559 मतं मिळाली आहेत। तर भाजपच्या नमिता मुंदडा या ठिकाणी विजयी झाल्या। तर भूमपरांडा वाशीमध्ये राहुल मोटे यांचा 1509 मतांनी पराभव झालाय। तर ट्रम्पेट या चिन्हाला तिथं 4446 मतं मिळाली आहेत आणि शिंदे गटाचे तानाजी सावंत हे या ठिकाणी विजयी झाले आहेत।